गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस 23वा श्लोक बघितला होता 17व्या अध्यायातला. आज आपण 24व्या श्लोकापासून पुढे सुरुवात करूया. हा, स्मिताताई, आपण श्लोक म्हणू शकला तर म्हणा. हो, मला स्क्रीन. श्लोक स्क्रीन पाहिजे. अच्छा अच्छा, श्लोक स्क्रीन पाहिजे पाहिजे. तर ओके, होल्ड हा, होल्ड पाठ ऑन नाहीये होल्ड ऑन. माझं. ओके, सो देन शेअर स्क्रीन. पहिले आपण हा बघूया. हा, दिसते का स्क्रीन? हा, दिसते ना? हो दिसतंय. बोला. तस्मात् ओम इत्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम्. सुंदर, थँक्यू. आता आपण याचा अर्थ बघू आणि मग इथं सगळ्या लोकांनी काय म्हटलं त्याच्याबद्दल ते म्हणू, ते बघू. इदाहृत्य. चालेल, एवढं ठीक आहे आता. हा. ठीक आहे ना? व्हेरी गुड. ऑल राईट. सो याचा अर्थ प्रभुपाद काय सांगतात बघा आपले गुरु. देअरफॉर ट्रान्सेंडेंटलिस्ट्स अंडरटेकिंग परफॉर्मन्सेस ऑफ सॅक्रिफाइस, चॅरिटी अँड पेनन्स in accordance with scriptural regulations begin always with Om to attain the supreme. म्हणजे जे लोक कुठल्याही प्रकारची उपासना करतात किंवा आध्यात्मिक साधनेमध्ये पुढे जाऊ बघतात, ते जेव्हा केव्हा कुठल्याही प्रकारचा यज्ञ करतात, दान करतात किंवा तप करतात, कशानुसार? वैदिक मान्यतेनुसार आणि वैदिक नियमांनुसार. ते नेहमी कुठल्या अक्षराने सुरुवात करतात? ओम अक्षराने सुरुवात करतात टू अटेन द सुप्रीम. याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात? म्हणून आधी ओंकार उच्चारून उपासक यज्ञदान तपे उक्त निरंतर अनुष्ठिती. म्हणून आधी ओंकार उच्चारून उपासक काय करतात? यज्ञ दान आणि तप करतात. निरंतर अनुष्ठिती म्हणजे कुठलंही जे काही अनुष्ठान आपल्याला निरंतर करायचंय, तर आपण निरंतर अनुष्ठान आपल्याला कशाचं करायचंय? व्हॉट डू वी वॉन्ट टू बी ऑलवेज अवेअर ऑफ? वी वॉन्ट टू बी ऑलवेज अवेअर ऑफ आवर ओन बिईंग, राईट? ते नित्य म्हणजे त्याच्या वाचून खरं म्हटलं तर आपली सुटकाच नाही आहे. आपली स्वतःपासून सुटका होऊ शकते का कधी? विचार करा बरं जरा. एकदा एका गुरुजींनी त्यांच्या दोघा शिष्यांना एक मेणबत्ती दिली, हं? आणि एक काड्या पेटी दिली. ते म्हणे की अशा जागी जाऊन ही मेणबत्ती पेटवून आणा की जिथे कोणी तुम्हाला बघणार नाही. तर एक जण गेला आणि कुठेतरी गेला आणि पेटवून घेऊन आला तो. आणि दुसरा जो होता तो गेला तर गेलाच गेला, आलाच नाही शेवटपर्यंत. खूप उशिरा आला रात्री, न पेटवताच आला. गुरुजींनी विचारलं की अरे, का बरं तू पेटवली का नाही? तर तो म्हटलं की गुरुजी, मी जिथे कुठे गेलो, अगदी अंधारात जरी गेलो किंवा एखाद्या बंद खोलीत गेलो, तरी सुद्धा तिथे मी होतो ना, कोणीच नव्हतं असं काय होऊ शकतं? म्हणजे काय आहे की आपलं नसणं आपण अनुभव नाही करू शकत. तर जे आपण तसंही करूच शकत नाही त्याच्या अनुष्ठानात सारखं राहणं कठीण आहे का? तुम्ही मला सांगा बरं. खरं तर अगदी सोपं असायला पाहिजे, पण ते तसं नाही आहे. कारण की आपण खरा जो मी आहे त्याला ओळखतच नाही. खऱ्या मीवर आपण अनेक प्रकारची आवरणं चढवलेली आहेत. आपण स्वतःला जे नाही आहोत ते आहोत असं मानलेलं आहे. तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ही जाणीव अवश्य होईल की या देहामध्ये मी आहे आणि या देहाच्या बाहेर, या देहामधल्या ज्या इंद्रियांमधनं मला दिसतंय ते जग बाहेर आहे. असा अनुभव रोज सकाळी उठल्यानंतर होतो. असं नाही की नाही होत. परंतु ज्याला खरंच गुरुकृपा झालेली आहे किंवा गुरु कृपेनी सत्याबद्दल त्याला कळलेलं आहे, तर तो काय करेल की ठीक आहे, मला आत्ता सध्या ते जसं गुरूंना अनुभवायला आलं असेल तसं आलेलं नाहीये कदाचित.
परंतु ते सत्य आहे, हे मी मान्य केलं श्रद्धापूर्वक. आणि ते कसं सत्य आहे हे शोधायच्या मागे आता मी लागलेलो आहे. ह्याला म्हणतात श्रद्धा. तुम्ही बघा की आपण जेव्हा एखाद्या स्त्रीकडे किंवा पुरुषाकडे बघतो, तेव्हा आपल्या डोळ्यांना काय दिसतं? डोळ्यांना तर स्त्री किंवा पुरुष दिसेल. परंतु आपण त्या स्त्रीला स्त्री किंवा पुरुष म्हणून बघतो का? आपण त्या स्त्रीकडे, ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे, ती माझी मुलगी आहे, ती माझी बायको आहे, अशा दृष्टिकोनातून बघतो. तर ही दृष्टी कोणी दिली? ही दृष्टी म्हणजे ही नाही आहे. आपल्या देहांमधली जी इंद्रिय आहे, त्या इंद्रियांनी आपल्याला जगाचं जे दर्शन होतं आहे, तसं आपल्या मनाला होत आहे का? आपल्या मनाला जे दर्शन होत आहे किंवा आपल्या मनामध्ये जो बोध होतोय, आपल्या डोळ्यांनी जे दृश्य बघितलं जात आहे त्याचा, तो बोध कशामुळे होतो? तर तो बोध धर्मामुळे, शास्त्रामुळे, परंपरेमुळे होतो. आणि हा बोध जो आहे ना, हा फक्त मनुष्यांनाच होतो, हा प्राण्यांना नाही होत. प्राण्यांमध्ये नर आणि मादी हे दोनच आहेत. त्यांचा संयोग जेव्हा सृष्टी पुढे न्यायची असते तेव्हा पुरताच फक्त होतो, इतर वेळेस नाही होत. मनुष्यामध्ये याच्या व्यतिरिक्त एक दृष्टी आहे. ती दृष्टी कुठली आहे? ती दृष्टी धर्माची आहे, ती दृष्टी शास्त्राची आहे. तर ते आपल्याला शास्त्राने दिलं. म्हणून आपल्या मनामध्ये एखाद्या स्त्रीला बघितल्याबरोबर कुठला भाव येतो तो शास्त्रानुसार येतो, नाही का? तसं जर नसतं तर मग अराजकच झालं असतं ना जगामध्ये, नाही का? तर ह्याचा अर्थ काय आहे की आपल्याला गुरुनी सांगितलं की हे तुम्हाला असं सगळं जे जग दिसतंय ना, ऋषींनी सांगितलं की हे सगळं जग जे आहे हे ईश्वरानी परिपूर्ण आहे. परंतु आपली दृष्टी तेवढी अजून विकसित झालेली नाहीये, म्हणून आपल्याला ते तसं दिसत नाही. आपण ईश्वराला सुद्धा जग म्हणूनच बघतोय, जगाला आपण ईश्वर म्हणून नाही बघत आहे. तर ती दृष्टी विकसित होईपर्यंत ती फक्त मान्यता असते ना. आधी आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या मनामध्ये स्त्री पुरुष हा भेदभावच नसतो. नंतर मग काही दिवसानंतर आपल्याला कळायला लागतं की स्त्रीचं शरीर वेगळं आहे आणि पुरुषाचं शरीर वेगळं आहे, आणि या भिन्नतेमुळे त्यांना स्त्री आणि पुरुष म्हटलं जातं. हे काही दिवसानंतर आपल्याला लक्षात येतं. पण त्याच्यानंतरची जी दृष्टी आहे की ही स्त्री म्हणजे माझी आई आहे, ही स्त्री माझी बहीण आहे, ही स्त्री माझी मुलगी आहे, ही स्त्री माझी बायको आहे, ही जी दृष्टी आहे ना, ही शास्त्रामुळे आपल्याला येते किंवा धर्मामुळे येते. त्याचप्रमाणे हे सगळंच्या सगळं जग जसं दिसतंय तसं नसून ते ब्रह्ममय आहे, किंवा ते ब्रह्मच आहे, फक्त जगासारखं दिसतंय. म्हणजे आहे ती दोरीच पण सापासारखी दिसते. ही दृष्टी आपल्याला विकसित करायची आहे गीतेच्या अभ्यासाने. ते जेव्हा होईल तेव्हा एखादी स्त्री स्त्रीसारखीच दिसेल आपल्याला, तशीच दिसणार आहे. त्याच्यामध्ये कुठे काय बदल होणार आहे? परंतु तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला तो बदलेल. तर तो बदलण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर जगाकडे आपली जी दृष्टी आहे ती भोगदृष्टी नसणार आहे, ती योगदृष्टी असेल. अशी दृष्टी असेल की हे सगळंच्या सगळं जग जे आहे हे ईश्वरांनी ओतप्रोत आहे, ईश्वरांनी परिपूर्ण आहे. अशा प्रकारे जर आपण राहिलो किती चांगलं आहे. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. मुक्तछंदमध्ये बघतात, म्हणून जे जन वेदांसी जाणती, यज्ञ दान तप प्रारंभ करीती, ओंकार उच्चारित विधियुक्त, जसे सांगितले ते वेदवाक्यात. वेदवाक्यात जसं सांगितलंय त्याप्रमाणे त्या ओंकाराचा उच्चार करून कुठल्याही प्रकारचं अनुष्ठान करतात. जयासी असे सर्व वेदार्थ ज्ञात, विधियुक्त दाना तपासी करीत, करुणीच ओंकार उच्चार आधी, तसेची हितो यज्ञ यागास साधी. ज्याला सर्व वेदार्थ ज्ञात आहे, ज्याला वेदांचा अर्थ कळतो, विधियुक्त दान आणि तप तो करेल, आणि ओंकाराचा उच्चार करून तो यज्ञ सुरू करेल.
म्हणजे यज्ञ, दान, तप या तिन्ही गोष्टी करण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करेल. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात आपण जर याचा अंगीकार करतो म्हटलं तर कसं होईल? आपला यज्ञ म्हणजे काय आहे? आत्ता आपण जे करतोय तो यज्ञच आहे. याच्या आधी ओंकाराचं ध्यान करायचं म्हणजे काय? याच्या आधी आपण हे लक्षात ठेवावं की हे जे बोललं जातंय, हे जे ऐकलं जातंय, हे जे इकडून तिकडे जातंय, म्हणजे आपल्या मनातला विचार, आपल्या वाणीतून, ह्या सगळ्या तंत्रज्ञानातून जे लोक इथे बसलेले आहेत, जे लोक हे सगळं ऐकतायत, त्यांच्या कानात, त्यांच्या मनात आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतंय. हे सगळं कसं सुरू आहे? हे सगळंच्या सगळं ना एकाच सत्तेमुळे होत आहे. आणि ती सत्ता म्हणजे ओम आहे. ओम म्हणजे एक अक्षर ब्रह्म. ओम इति एकाक्षर ब्रह्म. ओम हेच एक ब्रह्म आहे. आणि त्याच्या अधिष्ठानावर हे सगळंच्या सगळं सुरू आहे. ही जाणीव नेहमी ठेवायची आपल्याला. दान करत असताना मी दान देतोय ही भावना नको. आपल्या एका खिशातून काढून आपण समजा दुसऱ्या खिशात टाकलं तर काही फरक पडतो का? याचा अर्थ मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की तुम्ही सगळी संपत्ती तुमची दान करा आणि कुठेतरी चालले जा, किंवा तुम्हाला भीक मागावी लागेल इथपर्यंत तुम्ही दान करा. हा हा, तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला जगामध्ये राहत असताना व्यवहारापुरतं आपल्या स्वतःला सांभाळणं आवश्यक आहे. आपण इतरांची मदत करतो म्हटलं, इतरांना दान करतो म्हटलं, तर त्याच्या आधी आपण स्वतः सुदृढ पाहिजे ना. आपण कोणाची मदत करण्यापूर्वी, आपण समजा एखादी व्यक्ती बुडत असेल पाण्यामध्ये, तर त्याला वाचवण्यासाठी स्वतः आपले पाय जमिनीवर रोवून उभं राहणं आवश्यक आहे ना. त्यामुळे आपण स्वतःला सेक्युअर करणं व्यावहारिकदृष्ट्या अतिशय आवश्यक आहे. ते सेक्युअर करणं हे धर्मानुसार करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण अवश्य मदत करू शकतो. परवाच मी एक शॉर्ट व्हिडिओ ऐकला कोणाचा तरी, त्या महाराजांचं मला नाव आता आठवत नाहीये, पण ते सांगत होते की आपल्या शास्त्रात असं लिहिलंय, म्हणजे मी स्वतः ते प्रत्यक्ष वाचलेलं नाहीये, की तुम्ही तुम्ही समजा 100 रुपये मिळवत असाल, 100 रुपये तुमची कमाई असेल, मिळकत, तर त्यापैकी 20% फक्त तुम्ही स्वतःवर वापरा. 20% स्वतःच्या देखरेखीसाठी. 20% ऑफ युअर इन्कम शुड गो ऑन युअर ओन मेंटेनन्स. 20% तुम्ही गुप्तदान करा. गुप्तदान म्हणजे तुम्हाला जेव्हा दान देतात तुम्ही, त्याच्यानंतर त्यांना कळलं पण नाही पाहिजे की हे तुम्ही दान केलंय. कोणालाच कळलं नाही पाहिजे. गुप्तदान म्हणजे आपण समजा मंदिरात जाऊन पेटीमध्ये टाकलं, कोणाला न दाखवता किंवा कोणी न बघत असताना काहीतरी टाकलं. गुप्तदान 20%. 20% दान तुम्ही लोकांना सांगून करू शकता की मी ह्यांना इतके पैसे दिले, त्यांना इतके पैसे दिले, वगैरे वगैरे, ते करू शकता. किती झालं? 60% झालं ना. आणखीन 20% उरले ना. आणखीन 40 उरले, राईट. पहिले 20% मेंटेनन्स, 20% गुप्तदान, 20% डिक्लेअर्ड दान, 60 झाले. त्यानंतर 20% जे काही आपण करत असो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे पुन्हा. आपण जो काही व्यवसाय करत असो त्याला पुढे चालवण्यासाठी 20% इन्व्हेस्टमेंट. आणि बाकी 20% उरले ते कोणी समजा आपल्या घरी अतिथी आला तर त्याच्या मेंटेनन्ससाठी. हे विचार करा, ही फक्त 20% इन्व्हेस्टमेंट, 20% गुप्तदान, 20% जाहीर दान, 20% स्वतःचं मेंटेनन्स आणि 20% अतिथी. अशा प्रकारे त्यांनी आपल्या मिळकतीचे 5 भाग करून, तसे 5 भाग जर आपण खर्च केले तर तो शास्त्रानुसार व्यवस्थित खर्च आहे. आता तुम्ही याचं उलटं गणित करा ना. तुम्हाला जेवढा मेंटेनन्ससाठी खर्च लागतो दर महिन्याला, त्याच्या 5% तुमचं उत्पन्न पाहिजे, नाही? तर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी अमुक अशी लाईफस्टाईल असावी, तर त्याच्या 5 पटीने जास्त उत्पन्न तुमचं असायला पाहिजे, नाही?
आहे ना इंटरेस्टिंग? लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. म्हणून नेहमी ब्रह्मवाद्यांच्या म्हणजे मोक्षार्थी मनुष्याच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून सुरू होत असतात. ठीक आहे. तरी या नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्यादिनी आधी आदि मध्य निदानी आदि मध्य निदानी च्या प्रयोजावी पैस्थानी ही तिन्ही. तरी या नामाची जी तीन अक्षरे आहेत ती कर्माच्या आरंभी मध्ये आणि शेवटी या तीन ठिकाणी योजावी. हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये. अर्जुना, हीच तर एक हातवटी घेऊन ब्रह्मवेत्ते ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त झाले. ब्रह्मेसी हो आवया एकी. ब्रह्मेसी हो आवया एकी म्हणजे ब्रह्मासोबत आपली एकी म्हणजे वी शुड मर्ज विथ ब्रह्मा. ते न वंचती यज्ञाधिकी जे चावळले ओळखी शास्त्राची या. शास्त्राला जाणून जे बोलतात ते आपलं ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक कर्मांचा त्याग करत नाहीत. ते करत राहतात. तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो. ते पुरुष कर्माच्या आरंभी तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात. तेणे ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियाची ये. त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर आणि नंतर ओंकाराचा स्पष्ट उच्चार केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात. अंधारी अभंगो दिवा आडवी समर्थो बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. अंधारामध्ये जसा केव्हाही न विझणारा दिवा अथवा अरण्यातून बरोबर पोचविण्याला जसा सामर्थ्यवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार समजावा. ओंकाराचा उच्चार समजा आपण कुठलेही कर्म करण्यापूर्वी केला आणि तो ओंकार नेहमी कायम राहिला म्हणजे कर्म करत असताना सुद्धा तो कायम राहिला म्हणजे काय की आपली जाणीव आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दलची नेहमी असली. कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडतं. उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हन हुताशे यजिती पैते. धर्माने पुष्कळ मिळवलेलं द्रव्य धर्माने मिळवलेलं पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीद्वारा यज्ञ करतात. आहवनीयादी वन्ही निक्षेपरूपी हवनी त्यजिती पै विधानी पुढे हवनी. आहवनीयादी जे आवाहन वगैरे करतो ना आपण आहवनी आहवनी म्हणजे आहवनी की आवाहन. आहवनी आदी अग्नी त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात परंतु विधानात निष्णात होऊन करतात. जसं सांगितलंय वेदांमध्ये तसेच ते करतात. आहवनी नावाचं एखादा यज्ञ असावा बहुतेक. आह आहवनीय आदी आहवनीय आदी आहवनीय नावाचा अग्नी त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात. यज्ञामध्ये आहुती कुठली द्यायची आहे? आपल्या कर्माची. आपल्या कर्माची म्हणण्यापेक्षा आपल्या कर्तेपणाची. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा. फार काय सांगावं, अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पार पाडून ज्या ज्या उपाधींचा म्हणजे देहाहंकाराचा वगैरे आपल्याला उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात. उपसर्ग म्हणजे कसं आहे माहिती आहे का? बाधा. आपल्याला बाधा कशाची झाली आहे? आपण आहोत तर शुद्ध चैतन्य परंतु बाधा झालेली आहे की हा देह म्हणजे मी आहे आणि मी हा वेगळा जीव आहे. अहंकार. माय मिस्टेकन नोशन ऑफ सेपरेटनेस. माझ्या वेगळेपणाचा भ्रम माझ्या मनातला हा अहंकार आहे. तर तो अहंकार आणि हा देह ह्या दोन्ही गोष्टींना मी धरून ठेवलंय. उपसर्ग म्हणजे चिकटला आपल्याला तो. बाधा झाली आपल्याला त्याची. का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने. अथवा न्यायाने म्हणजे धर्माने मिळवलेल्या आणि पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचं शुद्ध अशा देशकाल व पात्राच्या ठिकाणी दान देतात. अशा मालमत्तेचं जे आहे जे दान आहे ते शुद्ध आणि देशकाल आणि पात्र याच्या ठिकाणी देशकाल पात्रे
सगळीकडे शुद्धता असली पाहिजे, तिथे दान देतात. अथवा एकांतरा कृच्छी चांद्रायणे मासोपवासी शोषोनी मग धातुरासी करीती तपे. अथवा अर्जुना, एकांतराने, कृच्छाने, चांद्रायणाने किंवा मासोपवासाने शरीर शोषण करून तप करतात. आता हे कृच्छाने म्हणजे काय मला माहित नाही एक्झॅक्टली. कोणाला माहिती आहे का कृच्छाने म्हणजे काय? चांद्रायणाने अथवा मासोपवासाने शरीर शोषण करून तप करतात. एकांतराने म्हणजे आफ्टर अ सर्टन ड्युरेशन. आपलं एकांतर म्हणजे काय? आपलं एकांतर रोजच आहे. आपलं एकांतर म्हणजे मला जोपर्यंत भूक लागणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, हे एकांतर. आता काल दिवसातनं एकदाच जेवायची गरज पडली, मी एकदाच जेवलो काल. परवा दिवसातनं एकदाच जेवायची गरज पडली, एकदाच जेवलो मी. असं होतं. काल ऍक्च्युली नाही, मी विसरलो. आज सकाळी मी जो पोस्ट केलाय फोटो, त्याच्यामध्ये लिहिलं की आफ्टर 23 hours ऑफ फास्ट, बट नो, आय फॉरगॉट आय हॅड समथिंग इन द इव्हनिंग. तर मी तसं नको करायला होता. एनिवे, आय करेक्ट दॅट मिस्टेक. पण होतं पुष्कळ असं की एकदाच जेवण सुद्धा आपल्याला दुसऱ्यांदा जेवायची गरज पडत नाही, कारण की भूकच नाही लागत. मग नाही जेवायचं. तर त्याला आपण म्हणतो की एकांतराने करणारा उपास. कुठल्या एकांतराने? जोपर्यंत मला भूक लागत नाही तेवढं अंतर. आता मी जेवलोय, मला जोपर्यंत ते पचवून पुन्हा एकदा भूक लागणार नाही तोपर्यंत जे अंतर जाईल ते एकांतर आपल्यासाठी. तर काही काही लोक रोज नसतील करत असं, परंतु महिन्यातनं दोनदा करतात. एकादशीच्या दिवशी महिन्यातनं 4 वेळा करतात, म्हणजे चतुर्थीला पण करतात आणि एकादशीला पण करतात. अशा प्रकारे होऊ शकतं, नाही का? समजा तुम्हाला महिन्यातनं 4 वेळा किंवा 2 वेळा जरी जमला नाही उपास, तरी महिन्यातनं एकदा करा. एकदा करणारे पण लोक असतात. आमच्या इथे महिन्यातनं एकदा चतुर्थी होते, त्या चतुर्थीला मीठ नाही खाल्लं जात. अशा प्रकारचे उपास होऊ शकतो. मला संभव रोजचा उपासनं जास्त सोपा वाटतो. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला वार, तिथी, अमुक तमुक बघायची काही गरजच नाही ना. तसा उपास केला तर फार सोपा, माझ्यासाठी सोपा आहे. पण तसा नसेल तर मग ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा, महिन्यातनं दोनदा, महिन्यातनं चारदा, आठवड्यातनं एकदा, तुम्हाला जे जमेल ते. काही काही लोक गुरुवार करतात, काही काही लोक सोमवार करतात, काही काही लोक शुक्रवार करतात. जो तुम्हाला वार सोयीचा वाटेल त्या वारी करा उपास. आणि उपास म्हणजे पूर्ण उपास लंघन नका करू. वाटल्यास तुम्ही दिवसातनं फक्त एकदाच जेवा, तेव्हा संध्याकाळचं जेवण नका करू. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा उपवास कराल तेव्हा हे मात्र लक्षात ठेवा की हा उपवास मी नाही करत आहे, हा प्रकृतीच्या नियमानुसार होतोय. त्याच्यातही करता भाव नको. ठीक आहे ना? तर एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे हीच होय सोपे मोक्षाचे तया. याप्रमाणे यज्ञ, दान, तप ही बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, परंतु त्यांच्या आरंभी प्रणवोच्चार केला असता तीच यज्ञाधिक कर्मे त्या करणाऱ्याला मोक्ष सोपा करून देतात. म्हणजे कसं आहे बघा, हे जे मी करतोय, हे सगळं मी करतोय ही भावना जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आपण जे काही करू ते आपल्याला बांधून ठेवेल. म्हणजे वाईट काम केलं तर ते आपल्याला जेलमध्ये टाकेल, म्हणजे तिकडे तुरुंगात बांधून ठेवेल. चुकीचं काम केलं, ठीक आहे ना? पण बरोबर काम जर केलं, चांगलं काम जर केलं आणि कर्ता भावाने केलं, तर ते चांगलं काम आपल्याला या जगामध्ये अडकवून ठेवेल. म्हणजे कसं की जे काम आपण करू चांगलं, त्या चांगल्या कामाचं चांगलं फळ भोगण्यासाठी, म्हणजे सुख भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल. सुख जे आहे ना, हे सत्वगुणाचं बंधन आहे. सत्वगुण जर तुमच्या अंगी असला, सत्वगुणात जर तुम्ही असलात, तुम्ही सगळी कर्म सात्विक जर केलीत, तर तुम्हाला त्या कर्मांचं सुखरूपाने फळ मिळेल. परंतु जर तुम्ही कर्ताभाव सोडून केलं सगळं कर्म, कुठलंही कर्म, तर सुख देखील तुम्हाला बांधणार नाही. तुम्ही पाप केल्यामुळे दुःखरूप बंधनामध्ये तर अडकणार नाहीच, परंतु कर्ताभाव विरहित पुण्यकर्म तुमच्या हातून घडल्यामुळे तुम्हाला सुखाचं देखील बंधन होणार नाही. दुःखाचं बंधन नको हे तर सगळ्यांना कळतं आपल्याला, परंतु सुखाचंही बंधन होतं का?
सुखाचंही बंधन होतं. सुख तुम्ही किती सहज पचवू शकता त्यावर ठरत असतं की दुःख तुम्ही किती चांगलं पचवू शकाल. विचार करून बघा. बघू याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. स्थळी नावा जिया दाटिजे, जळी तियाची जेवी तरीजे, तेवी बंधकी कर्मी सुटिजे नामे येणे. जमिनीवर ज्या नावेचं म्हणजे होडी ओझं वाटतं त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगलं तरता येतं. त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच त्या नामाच्या योगाने सुटका होते म्हणजे मोक्ष मिळतो. कसं आहे बघा की नाव जी असते ना त्या नावेला आपण पाण्यावर सहज तरंगवू शकतो आणि ती सहज पाण्यावर जाते. त्याच्यावर आपण बसून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ पण शकतो नदीच्या. ठीक आहे ना. परंतु तीच नदी, तीच होडी, तीच नाव जमिनीवरनं चालवायची म्हटलं तर मग फार कठीण होते. ती नाही चालवू शकत आपण. नाही. तर कसं असतं की आपण समजा आपलं कर्म व्यवस्थित उपायाने, व्यवस्थित उपकरणांनी आणि व्यवस्थित मानसिकतेने जर केलं, म्हणजे तुम्ही ओंकार करा, हे करा, जप करा, तप करा आणि कर्ताभाव ठेवून समजा तुम्ही जगातच राहिलात तर तुम्हाला जसं नावेला जमिनीवरनं ओढावं लागतं ना तसे कष्ट होतील. जगामध्ये जर काही मिळवायचं असलं आपल्याला समजा कुठलं तरी कर्म करून काहीतरी मिळवायचं आहे, पैसा मिळवायचा आहे, मान मिळवायचा आहे, सत्ता मिळवायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील ना. परंतु ते जर काहीच करायचं नसेल, तुम्हाला फक्त मोक्षप्राप्ती हवी आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा कर्ताभाव टाकाल आणि मग जगामध्ये तुम्हाला जे करायचं ते करायला सुरुवात कराल. त्यांनी काय होईल माहिती आहे का की जगामध्ये आपण जे ओढलं जातो किंवा जग आपल्याला जे मागे खेचतं किंवा जगामुळे आणि जगामध्ये आपल्याला जे घर्षण होतं म्हणजे घर्षणाचा अनुभव येतो, जसं नावेला त्या जमिनीवर घर्षणाचा अनुभव येतो तसा आपल्याला येणार नाही. म्हणजे नाव जशी पाण्यावर सहज जाते तशा प्रकारे समजा आपण कर्ता भाव विरहित कर्म केलं तर जगामध्ये कर्म करता येऊ शकतं. तर कधी कधी संत लोक आपल्याला सांगतात की हे जे पाणी आहे हे पाणी म्हणजे समजा तुम्ही की भक्ती, समजा तुमच्या हृदयामध्ये भक्ती असली तर त्या भक्तीच्या पाण्यामध्ये तुमची नाव सहज तरंगेल. तुम्हाला पलीकडे जायला फार त्रास नाही होणार. तर अनेक प्रकारची उदाहरणं ज्ञानदेव महाराज देतात किंवा आपण इतर लोकांकडनं पण ऐकले. त्यांच्या उदाहरणांवरनं आपल्याला समजून फक्त हेच घ्यायचं की आपण काय करायचं. आपल्याला जगामध्ये राहायचं तर आहे. सकाळी उठल्यानंतर आपण हे जग नाहीसं होईल असं तर नाही करू शकत. त्या जगाचा आपल्यावर परिणाम पण होईल. म्हणजे अमुक काळ लोटला एकांतर, त्यानंतर तुम्हाला भूक तर लागेलच ना. मग भूक लागलेली असताना देवाचं नाव समजा तुम्ही घेतलं तर त्याही तुमची भूक चालली जाईल असं तर नाही होणार. एवढी सिद्धी जर तुमच्याजवळ असली तर फार चांगली गोष्ट आहे. पण तेवढी सिद्धी मिळवण्याची तशी काही गरज नाही आहे, कारण की भूक लागली आणि समजा अन्न खाल्लं तर मग ती भूक शांत होते. यासाठी सिद्धीची काय गरज आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांकडे एक मनुष्य आला नदीवरनं चालत गंगेवर, तिकडल्या किनाऱ्यावर इकडल्या किनाऱ्यापर्यंत. तर रामकृष्णाने त्याला विचारलं की ही जी सिद्धी तुला प्राप्त झाली याच्यासाठी तू काय केलं. तर म्हणे मी 25 वर्ष तप केलं. तो म्हणे की जर तू 25 पैसे दिले असते तर तो जो नाववाला आहे ना त्याने तुला 25 पैशात तिकडनं इकडे आणलं असतं. एवढी सिद्धी करायची काय गरज होती. तर सिद्धी मिळवून अन्न न खाता सुद्धा मी जिवंत राहू शकेन अशी सिद्धी प्राप्त होऊ शकेल. परंतु तेवढी सिद्धी प्राप्त करायची गरज काय. त्याच्याने फक्त आपला अहंकार वाढेल. मी लोकांना आपण सांगू की मला ना पाण्यावरनं चालता येतं. रामकृष्णांना आपण दाखवायला जाऊ. जसे चांगदेव महाराज आले होते ज्ञानदेवांना दाखवायला की मला वाघावर पण बसून येता येऊ शकतं तुझ्याकडे. तर त्याचा अहंकार उतरवला ना ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण
जगामध्ये सिद्धींच्या मागे लागण्याची काही फारशी गरज नाही. आपण सकाळी उठल्यानंतर जग जसं दिसतंय तसं दिसू द्या. फक्त हे लक्षात ठेवा की हे जग म्हणजे सगळं ईश्वरादी परिपूर्ण आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि इथे सगळ्या ज्या घटना घडत आहेत, आपल्या हातनं सुद्धा ज्या घडत आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या घटना प्रकृतीच्या नियमानुसार घडत आहेत. ज्या क्षणी माझ्या डोक्यात ही कल्पना येईल ना की मी करतोय हे प्रवचन, त्या क्षणी सगळं त्याच्यातली हवा निघून जाईल. सगळी भगवंताच्या कृपेमुळे होत असतं. एव्हरीथिंग हॅपन्स बाय डिव्हाइन ग्रेस, नॉट बाय द इंडिव्हिज्युअल. परी हे असो ऐसिया या यज्ञ या दानादी क्रिया ओंकारे सावा येलिया प्रवर्तती. परंतु आता हे राहू दे. अशा तऱ्हेने या यज्ञ दानादिक क्रिया ओंकाराच्या साह्याने चालू होतात. तिया मोटकिया जेथफळी रिगो पाहाती निहाळी प्रयोजिती तिये काळी तच्छब्दूतो. त्या क्रिया जेव्हा फळामध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात, तेव्हा पहा की त्या कर्मफळाच्या ठिकाणी ते पुरुष तत् शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत् शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म, त्याला फळासह कर्म अर्पण करतात. म्हणजे काय आहे की आपण कुठल्याही प्रकारची क्रिया केली किंवा कर्म केलं, त्याचं फळ मिळालं, तर हे लक्षात होतं आपल्याला की प्रकृतीच्या नियमांनुसार त्या कर्माचं फळ अमुक अमुक मिळालं, माझ्यामुळे नाही मिळालं. त्यामुळे ते फळ देखील ते ब्रह्मार्पणम ब्रह्म होईल, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम करून मोकळे होतात. अशा प्रकारे आपण ह्या ओंकाराबद्दल पुन्हा एकदा बघितलं. ब्रह्म म्हणजे ओम तत्सत. आणि त्या ओम अक्षराचा नेहमी जर आपण आपल्या मनामध्ये पूर्णपणे एक बेंच तयार करून ठेवला किंवा प्लॅटफॉर्म, तर त्याच्यावर सगळ्या क्रिया होऊन जाऊ द्या आणि त्यालाच त्या सगळ्या अर्पण करा. अशा प्रकारे 24वा श्लोक आपण बघितला. याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं का? एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स? नाही तर आपण 25वा श्लोक बघू. 25व्या श्लोकामध्ये म्हणतात, स्मिताताई म्हणता का हा श्लोक? हो. हा बोला. हा. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रिय क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः. वंडरफुल. तर ह्याचा अर्थ आपल्याला प्रभुपाद असं सांगतात की विदाउट डिझायरिंग फ्रुटिव्ह रिझल्ट्स वन शुड परफॉर्म व्हेरियस काइंड्स ऑफ सॅक्रिफाईस, पेनन्स अँड चॅरिटी विथ द वर्ड तत्. तत् या शब्दानं आपण हे सगळं यज्ञ दान तप करावं. द पर्पज ऑफ सच ट्रान्सेंडेंटल ॲक्टिव्हिटीज इज टू गेट फ्री फ्रॉम मटेरियल एंटँगलमेंट. या जगामधनं आपण जे अडकलेलो आहोत, त्याच्यापासून आपल्याला सुटका जर पाहिजे असेल, तर हे सगळे जे आपले कर्म आहेत किंवा त्यांची फळं आहेत, ती सगळी तत् म्हणजे त्याला अर्पण करून मोकळे व्हा. तत्कार स्मरणे सर्व तोडून फलवासना नाना यज्ञ तपे दाने करीती मोक्षलक्ष्मी. तत्कार स्मरणे सर्व तोडणी फलवासना. आपल्या फलवासना तोडून सगळे जे यज्ञ दान तप आपण करू, मोक्ष लक्ष्मण करायचं. आपल्याला फक्त देर इज ओनली वन ऑब्जेक्टिव्ह. दॅट ऑब्जेक्टिव्ह इज मोक्ष. हाऊ विल आय बी कम्प्लिटली फ्री? ज्यासी नसे फळाची इच्छा मोक्षाचीच मात्र असे वांछा ते जन उच्चारिती शब्द तत् असता दान तप यज्ञ करीत. असे मोक्षकांक्षाची येथे जयासी नसेची फलाशा जराही तयासी तपादान यज्ञासी ते आचरीती तदुच्चार त्या सोबती ते करीती. तद तत् या शब्दाचा उच्चार ते करतात जे मोक्षाकांक्षी असतात, म्हणजे ज्यांना फक्त मोक्ष हवा आहे. तिथे फलाशा अजिबातच नाही. ते यज्ञदान तप करतील, ते सगळे तत् या शब्दाचा उच्चार करून करतील. म्हणजे याचा अर्थ आहे की हे सगळंच्या सगळं जे आहे ते त्याच्या किंवा परमात्म्याच्या सत्तेने चाललेलं आहे, शक्तीने चाललेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे.
मोक्षाची इच्छा करणारे, फलाची अपेक्षा न धरता यज्ञ, तप आणि दान यांच्या विविध क्रिया तत् अक्षराचा उच्चार करून करीत असतात. म्हणजे फलाच्या ठिकाणी तत् या शब्दाचा विनियोग करतात. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, ते तच्छब्दे बोली जेते पहिलं वस्तू. जी वस्तू सर्वही जगा पलीकडे आहे, जी एक वस्तू सर्वांचाही द्रष्टा आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तू तत् शब्दाने सांगितली जाते. तत् म्हणजे दॅट. तत्वरनच दॅट हा शब्द आला असेल, नाही का? ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावून या सुमती उच्चार ही व्यक्ती आणि ती पुढती. हे बुद्धिमान अर्जुना, ते तत् नामाचं ब्रह्म सर्वांच्या आरंभीचं आहे असं याचं चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही स्पष्टते सांगतात. तत् असा शब्द स्पष्ट उच्चार करतात. म्हणती तद्रूपा ब्रह्मादया फळेसी क्रिया या तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. आणि ते म्हणतात की या सर्व यज्ञाधिक क्रिया फळासह त्यातच स्वरूप ब्रह्मालाच होत, म्हणजे अर्पणच होत. आम्हाला भोगायला काही उरू नये. म्हणजे मला फळाची इच्छा नाहीच आहे, मला त्या फळाचा भोग नाही करायचा आहे. हे सगळंच्या सगळं फळ जे आहे ते त्या ब्रह्माला अर्पण. ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे अंग झाडिती न ममे येणे बोले. ह्याप्रमाणे तत् शब्दात्मक ब्रह्माने तत् असा ब्रह्म नावाचा उच्चार करून आणि तिथे तत् शब्दाने दर्शविलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून मग न मम म्हणजे माझी नाही अशा शब्दाने अंग झाडतात. हे माझं नाहीच आहे, है ना? आपला आणि कर्माचा संबंध तोडतात. आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे आणि तत् शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलं आहे, अशा प्रकारे ज्या क्रमाला ब्रह्मत्व आलेलं आहे ते कर्म कीर ब्रह्माकारे जाले तेणेही न सरे जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणून. ते कर्म ब्रह्मरूप झालं खरं, परंतु तेवढ्याने संपत नाही. कारण ब्रह्मरूप झालेलं कर्म आणि कर्ता याच्यात भेद राहतो. म्हणून जे काय की कारण करता आपल्याला ब्रह्माहून वेगळा समजतो. म्हणून हं? मीठ आंगे जळी विरे परी क्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. मीठ अंगाने पाण्यात विरतं, परंतु मिठाचा खारटपणा पाण्याहून वेगळा राहतो. त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झालं तरी कर्ता वेगळा उरतो, हे द्वैत भासतं. तर हे जोपर्यंत आपल्याला भासत असेल ना तोपर्यंत मोक्ष नाही मिळणार. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपुले तोंडे बोलती वेद. आणि जसजसे द्वैत उत्पन्न होते तसतसे संसार भय प्राप्त होते. दुसरं जर काही इथे आहे असं जर आपल्याला कळलं तरच तर भीती वाटेल ना. द्वैतामध्येच भय आहे. जर तुम्हाला कळलं की इथे दुसरं कोणी नाहीच आहे, तुम्हाला पूर्ण खात्री पटली की तुम्ही एकटेच आहात, तर मग तुम्हाला भय कोणाचं वाटणार आहे? देव आपल्या तोंडाने आणि वेदाच्या द्वारे हे बोलतायत. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सच्छब्द या ऋणादोषे ठेविला देवे. म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे ते आत्मत्वाने अनुभवायला येईल ही उणीव काढण्याच्या उद्देशाने देवाने सत हा शब्द ठेवलेला आहे. याच्यानंतर ओम झालं, तत् झालं आणि आता सत हा शब्द काय आहे त्याच्याबद्दल पण सांगणार आहेत भगवान. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले. तर ओंकार आणि तत्कार ह्यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रह्मरूप केलेलं आहे आणि ज्या कर्माची प्रशस्त म्हणजे श्रेष्ठ वगैरे शब्दांनी स्तुती केलेली आहे, प्रशस्त कर्मी ती ये सच्छब्दा विनियोगू आहे तोची ऐका होये सांग तैसा सांगो. त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग आहे, तोच ऐका. तो आहे तसा तुम्हाला मी सांगतो. अशा प्रकारे आता आपण ह्या ओम आणि तत् ह्या दोन शब्दांबद्दल ऐकलं. आता सत हा जो तिसरा शब्द आहे त्याच्याबद्दल आपण ऐकणार आहे. ठीक आहे. आता हे त्यांनी 26 आणि 27 दोन्ही श्लोक एकत्र घेतले आहेत प्रभुपादांनी, तर आपणही तसंच करूया. स्मिताताई, म्हणता का आहे हे श्लोक? ह बोला. सद्भावे साधुभावे च सदित्वेत्य प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ युज्यते.
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. वंडरफुल, थँक्यू. तर ह्याचा अर्थ असा आहे की द ॲब्सल्यूट ट्रूथ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिवोशनल सॅक्रिफाईस अँड इट इज इंडिकेटेड बाय द वर्ड सत. द परफॉर्मर ऑफ सच सॅक्रिफाईस इज ऑल्सो कॉल्ड सत, as all works of sacrifice, penance, and charity, which, true to the absolute nature, are performed to please the Supreme Person, O Son of Pratha. म्हणजे ह्या सगळ्यांचा अर्थ हा आहे. अर्थात हे भक्तीच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं असल्यामुळे आपले सगळे कर्म, यज्ञ, दान, तप वगैरे हे सगळं सुप्रीम पर्सन म्हणजे कृष्ण त्याला अर्पण करण्यासाठी म्हणून आहेत. भक्ती मार्गामध्ये ब्रह्म जे आहे ते सगुण रूपाने बघितलं जातं. तर इथे इन दिस केस कृष्ण. ठीक आहे ना. सत्कार स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता, तशी सुंदरता कर्मी सत्कारे बोलिली असे. यज्ञदान तपे किंवा कर्मे जी त्यास साधक, वागणे ह्या परी त्यात सत्कार फळ बोलिले. त्यानंतर 28 हा एकच श्लोक आहे ना. आपण करूया आज. समजा इफ यू हॅव सम टाइम टुडे, एक्स्ट्रा टाइम घेऊन आपण हा पूर्ण अध्याय जर बघता आला तर दॅट विल बी ग्रेट. एकच श्लोक उरला त्यानंतर. सो लेट मी सी व्हॉट our brother किशोर कुलकर्णी says. शाश्वताचे स्मरण ठेवनी पवित्र भाव धरुनी मनी, सत शब्दासी उच्चारिती प्रशस्त कर्मास सत म्हणती. यज्ञ दान तप यात व्यस्त, त्यासी सुद्धा म्हणती सत. सत कर्म असे केले त्या प्रित्यर्थ, त्यासी सुद्धा म्हणावे सत. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात. अविनाशी मांगल्य हा अर्थ ज्याचा, तयासाठी सच्छब्द योजावयाचा. तसेची असे कर्म जेही प्रशस्त, तिथेही म्हणावेची सतनाम पार्थ. अविनाशी मांगल्य म्हणजे ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही, जे नेहमी मंगल आहे, असा ज्याचा अर्थ आहे, त्याच्यासाठी सत हा शब्द योजलेला आहे. तसंच जे कर्म जे प्रशस्त आहेत इथेही म्हणावेची सतनाम पार्थ, ते देखील सतच आहे. ठीक आहे ना. असे मग्न यज्ञात दाना तपात, तयासाठी सच्छब्द तोची पार्थ. तया हे तो केले असे जेची कर्म, तयासी शब्द सच्छब्द हे जाण मर्म. असे जो मग्न यज्ञात दानात आणि तपात, त्याच्यासाठी सुद्धा सच्छब्द तोचीही पार्थ. म्हणजे तो जो करणार आहे तो देखील सतच आहे, आणि ज्या हेतूनी केलं ते कर्म त्याला देखील सतच आहे. म्हणजे काय, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर. जे होतंय, जे केलं जात आहे, जो करतोय, जे कशाने करतोय, जे ज्याच्यासाठी केलं जाते, सगळं जे सगळं ब्रह्मच आहे. देर इज नथिंग अदर दॅन दॅट वन प्युअर कॉन्शियसनेस विच इज अपिअरिंग टू बी द डुअर, द रिसिव्हर, द इक्विपमेंट, द ॲक्शन, एव्हरीथिंग. ठीक आहे ना. कर्ता सद्रूप म्हणजे ब्रह्मरूप होण्याकरता, आणि व्यंगसहित कर्म म्हणजे अव्यंग होण्याकरता. कर्ता ब्रह्मरूप होण्याकरता, आणि व्यंगसहित कर्म जे आहे ना ते अव्यंग होण्याकरता, म्हणजे ज्याच्यामध्ये काही देर इज नो इम्प्युरिटी. व्यंग म्हणजे इम्प्युरिटी, अव्यंग म्हणजे कम्प्लिटली प्युअर. सत अक्षराचा उपयोग करतात. तसंच हे पार्था ओंकार तत्कारांनी युक्त अशा प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात. तरी सच्छब्दे येणे आटुनी नसताचे नाणे, आटुनी असताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. तर या सत शब्दाने असत पदार्थ मात्राचा निराश करून सत्तेचं म्हणजे ब्रह्माचं निर्दोष स्वरूप दाखवलं जातं. ते जे सत तेची काळे देशे, होऊ नेणेची अनारिसे, आपण पा आपण असे अखंडित. ज्या सत्तेचं स्वरूप देशाने किंवा कालाने बदलणं जाणत नाही, आणि जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे, म्हणजे असणेपण जे आहे, सत म्हणजे असणेपण, ते असणेपण अखंडित आहे. असं असणेपण कोणाचं आहे? आपलंच आहे. कारण की आपण अखंड असतो ना.
जागेपणी पण असतो, झोपेत पण असतो आणि स्वप्नात पण असतो. ठीक का? हे दिसते जे तुले आहे, ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे विजयाची. हे जेवढं साकार जगत दिसतंय ना, तेवढं असत असल्या कारणाने जी ब्रह्मवस्तू, ते जगत नाही असं पाहिल्याबरोबर, अनुभवल्याबरोबर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो, हे जग हे असत आहे म्हणजे अनित्य आहे किंवा भासमान आहे, हे जेव्हा कळतं, तेव्हा ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो, ते येणेसी प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखिजे करुनी सम ऐक्य बोधे. सर्वात्मक ब्रह्म झालेलं जे प्रशस्त कर्म, त्याच्या त्या सत संज्ञक ब्रह्माशी, म्हणजे सत म्हटल्या जाणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य करून, त्याच्याशी एक होऊन, त्याला आपल्यासह अद्वैत अनुभवाने पाहावं. ते ब्रह्म जे आहे ते आपल्याशिवाय वेगळं नसून ते आपणच आहोत. आपलं खरं स्वरूप म्हणजे तेच आहे. तरी ओंकार तत्कारे, जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळूनी होई जे एकसरे सन्मात्रची. तर ओंकार आणि तत्कार, म्हणजे ओम आणि तत्, यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचं दाखवलं, ते गिळून, म्हणजे ते कर्म ब्रह्मस्वरूप झालं खरं, परंतु ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना सुद्धा नाहीशी करू, एकदम ब्रह्म मात्रच व्हावं. ऐसा हा अंतरंगू, सत शब्दाचा विनियोगू, जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो. असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग समज, असं श्रीकृष्ण म्हणतात. मी म्हणजे ज्ञानदेव नाही म्हणत. म्हणजे बघा, ज्ञानदेवांनी एवढं सगळं लिहून सुद्धा स्वतः ते त्याच्यापेक्षा वेगळे राहायला बघतायत. हे मी नाही केलं, हे सगळं भगवंत सांगतायत. ना मीची जरी हो म्हणे, तरी श्रीरंगी दुजे हेची उणे, म्हणूनी हे बोलणे देवाचेची. अथवा असं माझं म्हणणं आहे, असं जर मी म्हटलं असतं तर भगवंताहून मी वेगळा आहे असं होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता आणि भगवत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करणं हाच कमीपणा आला असता. तर हे मी म्हणतोय असं जर मी म्हटलं तर मी भगवंतापेक्षा वेगळं आहे असं होईल ना. तर ते कसं काय चालेल. आता आणिकी ही परी, सच्छब्दू हा अवधारी, सात्विक कर्मा करी उपकारू जो. आता हा सत शब्द आणखी एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो ते ऐक. तरी सत्कर्मे चांगे, चालेली अधिकार बघे, परी एकाधेका आंगे हिणावी ती जयी. तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात, कुठल्या अंगाने, ते उणे एके अवयवे, शरीर ठाके आघवे, का अंगहीन भांडावे रथाची गती. तर ज्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर म्हणजे शरीराचा सर्व व्यापार थांबते, अथवा चाक वगैरे एखाद्या अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते. समजा एखादा अवयव नसला ना, किंवा एखादा पार्ट नसला एखाद्या मशीनमधला, तर त्याच्यामुळे ते मशीन सगळं थांबू शकतं. तैसे एकेची गुणे विण, सतची परी असतपण, कर्म धरी घा जाण जिये वेळे जिये वेळे. त्याप्रमाणे असं समज की ज्या वेळेला एकच गुण म्हणजे एखादं अंग नसल्या कारणाने सत्कर्मच असत्कर्मपणा धारण करत, आपल्या मनामध्ये थोडा जरी कर्ताभाव असला ना, तरी सुद्धा हे सगळंच्या सगळं जे कर्म आहे ना, ते सत्कर्म न राहता बंधनकारक होईल. तेव्हा ओंकार तत्कारी, सावय्याला सावाईला हा चांगी परी, सच्छब्दो कर्मा करी जीर्णोद्धारू. तेव्हा ओंकार आणि तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा सत शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो. ओम आणि तत् याच्यामध्ये सत पण आलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या कर्मांचा जीर्णोद्धार करतो, म्हणजे आपली सगळी कर्म नाहीशी होतात किंवा त्यांचा उद्धार होतो, म्हणजे ती चांगली होतात आणि आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातात. ते असतपण फेडी आणि सद्भावाची ये रूढी, निजसत्वाची ये प्रौढी सच्छब्दू हा. हा सत शब्द आपल्या सतपणाच्या सामर्थ्याने ते कर्माचं असतपण नाहीसं करतो आणि त्या कर्माच्या सतपणाच्या व्यवहाराला आणतो, त्या कर्माला सतपणाच्या व्यवहाराला आणतो. म्हणजे आपण जोपर्यंत स्वतःला कर्ता समजून करत असू तोपर्यंत ते असत आहे कर्म, परंतु सत शब्दानी ते सगळंच्या सगळं कर्म सतपणाच्या व्यवहाराला आणलं जातं. दिव्य औषध जैसे रोगिया, का सावावो ये भंगलिया, सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. रोगाला जशी दिव्यौषधी मिळाली असता
तो जसा निरोगी होतो, अथवा धैर्य खचलेल्या मनुष्याला जसं साह्य मिळालं असता पुन्हा त्याला धैर्य येतं, त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सत शब्द हा पूर्ण करणारा आहे असं समज. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन. अथवा काही चुकीने कर्म आपली मर्यादा काही चुकीने कर्म आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडलं. चालत याही मार्गो सांडे पारखियाची अखरे पडे राहाटी माझी न घडे काही काही. एखाद्या वाटेने नेहमी चालणारा मनुष्य ती वाट चुकतो. परीक्षकाच्या पदरात नजर चुकीने अखेर म्हणजे खोटच पडतं. व्यवहारामध्ये काय घडत नाही, व्यवहारात कोणती चूक घडत नाही. म्हणून तैसी कर्मा राभ्यस्ते सांडे सीमा असाधुत्वचिया असाधुत्वाचिया दुर्नामा येवो पाहिजे. म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते आणि ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पाहतं तेव्हा काय होतं. तेथ गा हा सच्छब्दू येरा दोही परिस प्रबुद्धू प्रयोजिला करी साधू कर्माते यया. अर्जुना, तिथे हा सत शब्द जो इतर दोन म्हणजे ओंकार आणि तत्कार यांच्यापेक्षा प्रौढ आहे, जसे मोठा आहे, तो योजला असता त्या कर्माला सत्कर्म आणतो. सत हे नेहमीच असतं. सत म्हणजे समथिंग दॅट नेव्हर डिसअपियर्स, इट ऑलवेज इज, इट ऑलवेज एक्झिस्ट. तर हे ओम आणि तत् ह्याच्यापेक्षा प्रौढ आहे, म्हणजे काय की हे इट हॅज ऑलवेज बीन. लोहा परिसाची घृष्टी वोहळा गंगेची भेटी कामृता जैसी वृष्टी पियुषाची. लोखंडाला जसं परिसाचं घासणं, ओढ्याला कशी गंगेची भेट, अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव, पै असाधू कर्मा तैसा सच्छब्दू प्रयोगो विरेशा हे असो गौरूची ऐसा नामाच्या यया. हे विरेशा अर्जुना, सत शब्दाचा प्रयोग म्हणजे विनियोग वाईट कर्माला तसा आहे. म्हणजे वाईट कर्म ह्या सत शब्दानी होणारच नाही, किंवा झालं असेल तर ते सगळं चाललं जाईल. चाललं जाईल इन द सेन्स की नष्ट होईल. सत या शब्दाचा उच्चार जर आपण केला म्हणजे काय की आपल्या असण्याच्या जाणीवेमध्ये जर आपण नेहमी राहिलो तर जे काही आपण कर्म करू ते सगळं सतच असेल, ते सगळं चांगलंच असेल, वाईट कर्म होणारच नाही. घेऊनी येथीचे वर्म जय विचारिसी हे नाम ते केवळ हेची ब्रह्म जाणसी तू. वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचं वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे असं तुला कळेल. पाहे पा ओम तत्सदैसे हे बोलणे तेथ नेतसे जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात. हे पहा, ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशित जातं त्या ठिकाणी ओम तत्सत हे बोलणं म्हणजे हा नामोच्चार नेतं. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आतुवट व्यंजक नाम. ते ठिकाण तर निधर्म आणि शुद्ध असं परब्रह्म आहे, पण ओम तत्सत हे त्याचं अंतरंग आणि त्याला व्यक्त करून दाखवणारं नाम आहे. परी आश्रयो आकाशा आकाशाची का जैसा या नामानामी आश्रयो तैसा अभेदू असे. आकाश या नावाला आकाश हाच जसा एक आधार आहे. आकाशाला कोण आधार देतं? आकाशाला आकाशच आधार देत, कारण दोघेही एकच आहेत. त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाला आणि नामीला म्हणजे ब्रह्माला आश्रय अभेद आहे. ओम तत्सत ह्या नावाचा आणि परब्रह्म वस्तूचा अभेद आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद किंवा कुठल्याही प्रकारचा द्वैत नाही. उदयला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी हे नामव्यक्ती तैसी ब्रह्मची करी. आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो. इट इज सेल्फ इल्युमिनिंग, स्वयंप्रकाशित. म्हणून त्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म यया लागे कर्म जे 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 की जे. म्हणून हे तीन अक्षरी नाम हे नाव नव्हे तर केवळ ब्रह्म आहे असं समज. एवढ्या करता जे जे कर्म करावं ते यज्ञ तप आणि दान यांच्यातील न्यूनता जाऊन संपूर्णतः प्राप्त होणं यालाही सत म्हणतात. त्याच्याकरता केलेल्या आणि म्हणून तद्रूप बनलेल्या कर्मालाही सत असं म्हणतात. ते याग अथवा दाने
तपादिके ही घने तिये निफजतो का न्यूने होऊनी ठातू. ती कर्मे यज्ञ असोत, दाने असोत किंवा कठीण तपादिक असोत पाहिजे, ती पूर्ण अथवा अपुरी होऊन राहत. ती पूर्ण अथवा अपुरी होऊन राहत. काही जरी झालं तरी सुद्धा परिसाचा वरकली नाही चोखा किळाची बोली, तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. परंतु परिसाच्या कसोटीवर जसं चांगलं वाईट सोनं ही भाषा नाहीच आहे. लोखंड घासली तर सोनंच होणार आहे परिसावर. त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाने केलेली कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात. उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडू न येती सागरी जैसी हा नदी. ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत, समुद्राला मिळाल्यानंतर त्या सगळ्या समुद्ररूपच होतात, त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे आणि सांग कर्मे असा हा प्रकार राहत नाही असं समज. सगळी कर्म त्याच्यामध्ये जाऊन विलीन होतात ब्रह्मामध्ये. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसा गा. हे डोळस अर्जुना, ह्याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला. आणि एकेकाही अक्षरा वेगळ वेगळा वीरा विनियोगू नागरा बोलिलो रीती. हे वीरा अर्जुना, आणि एका एका अक्षराची वेगवेगळी योजना म्हणजे कर्माच्या ठिकाणी कुठे न कशी करायची ही चांगल्या रीतीने मी सांगितली. एवम ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम आता जाणितले की सुवर्म राया तुवा. आता ह्याप्रमाणे असं चांगलं महात्म्य असलेलं जे ब्रह्मनाम आहे, म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलंस का? तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे झाले बंधा उरो निधी. तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे, कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्ममरणरूपी बंधाला उरू देत नाही. ह्या नामाच्या विनियोगाने झालेलं कर्म, सगळंच्या सगळं कर्म जे ओम तत्सत ह्या नामाने झालेलं आहे, ते जन्ममरण रूपी बंधनाला उरू देत नाही. म्हणजे काय की मोक्ष प्राप्ती होते. जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्ठिजे सद्विनियोगू तेथ अनुष्ठेला सांगू वेदूची तो. ज्या कर्मामध्ये या नामाचा सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठिला जातो, तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठिला असं समजा. याच्यानंतर किती ओव्या आहेत हे मी बघतो एक मिनिटात, आणि मग तुम्हाला सांगतो की आज आपण हे संपवायला पाहिजे की नंतर पुढच्या वेळेस करू. आहेत एक 10 एक ओव्या आहेत, तर करायच्या का? काय वाटतं तुम्हाला? शॅल वी कंटिन्यू आणि डू द लास्ट श्लोक टुडे? एक 10 मिनिटात पुढच्या वेळेस करू, तुमच्यावर अवलंबून आहे. कारण की ऑलरेडी आपण 15 मिनिट उशिरा सुरू केला आज, आणि 1 तास झालाय आपला पूर्ण आज. पुढच्या वेळेस करू. लेट्स नॉट रश थ्रू इट. पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडं चिंतन करू आणि मग पुढे जाऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.